नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्राचं राजकारण अपेक्षित वळणावर चाललं आहे. ज्या बातम्या येतात त्याच्यानुसार पुण्यामध्ये आणि कदाचित पिंपरी चिंचवडमध्ये काका पुतण्या एक होण्यासाठी सज्ज झालेले आहेत. तर दुसरीकडे मुंबई आणि इतर महापालिकांमध्ये चुलत भाऊ महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र येणार हे निश्चित झालेलं आहे. उद्या 12 वाजता त्यांचा फॉर्म्युला जाहीर होणार आहे. उद्या नाताळची पूर्वसंध्या आहे आणि पुरोगामी लोकांचा सांता बाबा गाठोडीतनं किंवा पोत्यातनं सगळ्या लोकांना भेटवस्तू घेऊन येतो आणि रात्री ते झोपले असताना त्या भेटवस्तू त्या लहान मुलांच्या मोज्यात टाकून जातो. आता रात्रीची 12 ही लहान मुलांची झोपायची वेळ आहे. दुपारची 12 ही कोणाची झोपायची वेळ आहे कल्पना नाही, पण कदाचित या 12 वाजता दुपारी झोपायच्या वेळेला सांता बाबा यांना येऊन भेटवस्तू देऊन जाणार आहे. महाराष्ट्राला खरं तर ही भेट मिळणार आहे, कारण महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र येणारे चुलत भाऊ राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे वेगळे कोणासाठी झाले होते, म्हणजे कोणाच्या हितासाठी झाले होते, त्याचं उत्तर लोक आता शोधू लागलेले आहेत. कारण जर गेली अनेक वर्ष मुंबई हळूहळू गुजरातकडे सरकत चालली होती आणि आता जर एकत्र आलं नाही तर मुंबई पूर्णपणे गुजरातचा भाग झाली असती आणि ती रोखायला, ती थांबवायला शिवसेना, उबाठा आणि मनसे एकत्र येत आहेत. तर मग एवढी 19 वर्ष आणि त्याच्या आधीची काही वर्ष पक्षात असताना एकत्र यायला कोणी अडवलं होतं? तेव्हा मुंबई काही गुजरातकडे सरकत नव्हती का? पण असे प्रश्न निवडणुकांच्या तोंडावर विचारायचे नसतात. हे एकत्र येत आहेत ही चांगली गोष्ट आहे. महाराष्ट्रातल्या या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या, महापालिकांच्या निवडणुका अधिक रंगतदार बनवणारी ही बातमी आहे. तीच गोष्ट राष्ट्रवादी आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट यांच्या एकत्र येण्याबद्दलही बोलली जाते. लोकांचा विश्वास तेव्हाही नव्हता, आजही नाही आहे की हे काका आणि पुतण्या वेगळे होण्यामागे काही सेक्युलरिझम किंवा राष्ट्रवाद, तत्व, विकास अशा काही गोष्टींचा काही संबंध आहे. लोक आता खूप व्यवहार कुशल झालेली आहेत. त्यांना लगेच कळतं की हे सगळे स्थानिक प्रादेशिक पक्ष वेगळे होतात किंवा एकत्र येतात ते केवळ आणि केवळ कुटुंबाच्या स्वार्थासाठी. जे काही आपलं राजकीय भांडवल आपल्या वडिलांनी, काकांनी, आजोबांनी, ज्यांनी कोणी कमावलेलं आहे ते कायम राखण्यासाठी कोणत्याच सोबत युती करायची, कोणासोबत आघाडी करायची, कोणासमोर काडीमोड घ्यायचा, हे निर्णय घेतले जातात. आणि तीच गोष्ट राष्ट्रवादीच्या 2 तुकड्यांची आहे आणि तीच गोष्ट एकेकाळच्या शिवसेनेच्या 2 तुकड्यांची आहे. मग असं नेमकं काय झालंय? आणि पुन्हा एवढंच नाही, मुंबईत तर सेना आणि मनसे, म्हणजे उबाटा सेना आणि मनसेला शरद पवारांचा टेकू लागणार आहे. लगेच TV चॅनलनी त्याचा जागा वाटपही करून टाकलं. त्याच्यामध्ये मनसेला किती जागा आहेत हे माहिती नाही, ते कदाचित 60 ते 70 जागा देतील, पण राष्ट्रवादीला मात्र 17 जागा देऊन टाकण्यात आलेल्या आहेत. म्हणजे मराठी माणसाचं हित साधण्यासाठी शरद पवारांची ही गरज या दोघांनाही आहे. आणि त्यामुळे काही दिवसापूर्वी जेव्हा चर्चा होती की 2 राष्ट्रवादी एकत्र येण्याचा प्रयत्न करतात, तेव्हा त्यांना शिव्यांची लाखोली वाहणारे संजय राऊत आता मात्र त्याच्याकडे सकारात्मक बुद्धीने बघतात. यात 2 गोष्टी झालेल्या आहेत. पहिली गोष्ट म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये, नगराध्यक्षांच्या निवडणुकांमध्ये भाजपाला मिळालेलं दैदिप्यमान यश, भाजपाच्या नगरसेवकांची संख्या दुप्पट होणं, महायुती म्हणून 75% ठिकाणी, राज्यातल्या 75% ठिकाणी विजय होणं. आणि त्याच्यामुळे या सगळ्यांच्या लक्षात आलेलं आहे की 1 वर्ष उलटून गेलं तरी महायुतीची लोकप्रियता किंवा निवडून येण्याची क्षमता, लोकप्रियता हा शब्द थोडासा दूर ठेवूया, पण निवडून येण्याची क्षमता
आहे तशीच आहे, खणखणीत आहे. आणि दुसरीकडे ही गोष्ट सगळ्यांच्याच चिंतेचा विषय झालेली आहे की काँग्रेसनी स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतलेला आहे. मुंबईतही काँग्रेसनी स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतलेला आहे. काँग्रेसची ही विचारसरणी, जसे म्हणलं की मला एक डोळ्याने आंधळ कर, मला चालेल, पण माझ्या शेजारच्याला दोन्ही डोळ्याने आंधळा कर. मला जे मिळेल त्याच्या दुप्पट माझ्या शेजाऱ्याला मिळेल. तेव्हा माणूस स्वतःचाही आंधळा व्हायला तयार होतो जर शेजाऱ्याचं नुकसान दुप्पट होत असेल तर. काँग्रेस आता आपल्या मित्र पक्षांबाबत तेच करते. म्हणजे जे अमेरिकेत डोनाल्ड तात्या ट्रम्प करतायत आणि इथे राहुल बाबा करतायत त्याच्यात फारसं फरक नाही आहे. ट्रम्प यांना माहिती आहे की ते चीन आणि इतर देशांविरुद्ध अधिक कडक भूमिका घेऊ शकत नाहीत आणि त्यामुळे जिथे मऊ लागतं तिथे खणलं जातं. तसं युरोप आणि इतर देश जे आपल्या दबावापुढे झुकतील, वागतील, तिथे ताठर भूमिका ट्रम्प घेत आहेत. इथेही नेमकी तीच गोष्ट आहे. काँग्रेसला माहिती आहे की काँग्रेस भाजपला हरवू शकत नाही. पण जर काँग्रेस पराभूत झाली, वेगळं लढून पराभूत झाली, तर काँग्रेसला जेवढं नुकसान होईल त्याच्यापेक्षा जास्त नुकसान उबाठा सेना, राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार गट आणि मनसे सारख्या पक्षांचं होणार आहे. आणि त्यामुळे काँग्रेसने आपला निर्णय पक्का केलेला आहे. आणि त्यामुळे या पक्षांची पंचायत झालेली आहे की काँग्रेसच्या जोरावर ज्या मुस्लिम मतांची अपेक्षा आपण धरून ठेवली होती तिचं काय करायचं, हा प्रश्न अशासाठी आहे कारण मुस्लिम स्ट्रॅटेजिक मतदान करतात हे सगळ्यांना माहिती आहे. भाजपाला हरवायला कोणत्या पक्षाला मतदान करायचं. आणि उबाठा सेनेचा प्रयत्नच हा होता की जरी आम्ही हिंदुत्ववादी असलो, जरी आमचा झेंडा भगवा असला, जरी आम्ही स्वतःला ओरिजिनल शिवसेना म्हणत असलो, तरी तुम्ही आम्हाला मतं द्या, कारण आम्हाला मतं दिलीत तरच भाजपाचा अश्वमेध रोखता येईल. पण श्रीवर्धनच्या निकालांनी सगळ्यांनीच तोंडात बोटं घातली. तिथे एकनाथ शिंदेंच्या आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा पराभव करत उबाठा सेनेचा माणूस विजयी झाला, नगराध्यक्ष झाला. आणि विजयी होताच त्यांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करून टाकला. आणि त्याच्यामुळे मुस्लिम मतदारांसाठी ही धोक्याची घंटा आहे की भाजपाला हरवायला म्हणून आपण उबाठा सेनेला मतदान करू खरं, पण जर त्या निवडून आलेल्या आमदारांनी किंवा या केसमध्ये नगरसेवकांनी जर पलटी मारली, भाजपाची साथ दिली किंवा पक्षाने भाजपाची साथ दिली, तर आपली मतं वाया तर जाणार नाहीत ना. आणि त्यामुळे काँग्रेसनी एक पर्याय दिलेला आहे की बघा, बाकी काही हो न हो, काँग्रेस काही भाजपासोबत जाणार नाही. तुम्हाला वाटत असेल काँग्रेस सक्षम पर्याय नाहीये, काँग्रेसपेक्षा उबाठा सेना जास्त मर्दवाली पार्टी आहे, मर्दानगीवाली पार्टी आहे, तर तुम्ही त्यांना मतदान करू शकता. पण उद्या उबाठा सेना किंवा इतर कुठलाही पक्ष, शरदचंद्र पवार भाजपाच्या सोबत जाऊन बसले तर मग आम्हाला सांगू नका. आणि त्याच्यामुळे काँग्रेसने भूमिका घेतली. काँग्रेसच्या भूमिकेमुळे या सगळ्यांना एकत्र येणं आवश्यक झालेलं आहे किंवा एकत्र येण्याची जी चर्चा सुरू होती, प्रयत्न सुरू होते, त्या प्रयत्नांना वेग आलेला आहे, बळ आलेलं आहे. कारण आता त्यांच्या लक्षात आलं की एकत्र वेळेवर आलो नाही, नुसतं एकत्र येऊन उपयोग नाही, आपण एकत्र येऊन एकत्र आहोत असं लोकांच्या मनात ठसवता आलं पाहिजे. नाहीतर मग विधानसभेसारखं होईल की जागा वाटप झालं खरं, पण मग बंडखोरी झाली आणि कोणी कोणाचा प्रचार करायचा नाही करायचा याच्यावरनं बेबनाव निर्माण झाला. तसं न करता आपण एकत्र मनाने एकत्र होत, कारण एकत्र आल्यावर पहिले स्वतःचेच कार्यकर्ते पक्ष सोडून भाजपात जातील. कारण इतकी वर्ष उबाठा सेनेने किंवा त्याच्या आधी शिवसेनेने मनसेचा विरोध केला, मनसेने शिवसेनेचा विरोध केला. महापालिकेत उद्धव ठाकरे यांच्या मर्जीतला महापौर बसत असताना किती घोटाळे झाले त्याचे सगळ्यात जास्त आरोप राज ठाकरेंच्या पक्षाने केलेले. आणि त्यामुळे नुसतं एकत्र येऊन पुरेसं नाही, एकत्र येऊन आपण एकत्र आहोत असं परसेप्शन, असं लोकांच्या मनात ठसवणं देखील आवश्यक आहे. आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टी घडून येत आहेत. लोक तेवढी शहाणी आहेत, लोकांना कळतं की हे महाराष्ट्राचं हित वगैरे किती महत्त्वाचं आहे आणि स्वतःचं पारिवारिक हित, सांपत्तिक हित किती महत्त्वाचं आहे. पण तसे म्हटलं की हे सगळं विचारधारेच्या पलीकडे गेलेलं आहे आणि भाजपाने ही विचारधारेच्या पलीकडे मोठा राष्ट्रवाद आणि हा विचार भाजपाने अजून जपून ठेवलेला आहे. पण त्याच्यासाठी कोणाशी युती आघाडी करायची याबाबत भाजप इतर कुठल्याही पक्षा इतका व्यवहारी पक्ष आहे. आणि त्यामुळे लोकांना ठरवायचं आहे की
भाजपाला आणि शिवसेनेला मतदान करायचं आहे का त्याला पर्याय म्हणून उभ्या राहणाऱ्या एकीकडे काँग्रेस आणि दुसरीकडे या 2 किंवा 3 पक्षांच्या कडबोळ्याला मतदान करायचं आहे. पण जे करायचं आहे ते महाराष्ट्राच्याच हितासाठी करायचं आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करण्याची विनंती आहे. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.